फ्रेंड्स, भाऊ चषक 2026 मैच नंबर 2, डे नंबर 2. ऑर्गेनाइज्ड बाय इसरार खान, समाज सेवक. हाँ सतीश भाऊ या सुबोध आ चुका है. तो जिशान खान पहला ओवर कल से थोड़ा सा चेंज है प्लान में. थोड़ा बॉलर विशाल कनौजिया. आज से 3 साल पहले जब नंदू पाटिल और सचिन कदम ने घोड़बंदर धमाका बिग बैश आयोजित किया था, मुलुंड टीम ने बहुत जबरदस्त परफॉर्म किया था. विशाल कनौजिया वहां पर बेस्ट बॉलर रहे थे और राहुल बेस्ट बैटर रहे थे. और उसके बाद विशाल कनौजिया ये नाम काफी पॉपुलर हुआ. विकेट कीपर है प्रीतम परब और स्ट्राइक पर है ओम पांडे. और अब टाइमर शुरू कर दिया गया है. 25 मिनट 5 ओवर. बॉल यॉर्कर की और बिल्कुल बैकलिफ्ट को सतह के साथ रखा था और 1-2 में कन्वर्ट कर दिया. बहुत उम्दा रनिंग बिटवीन द विकेट. वाइड थ्रो है, तीसरा हो सकता था और वहां पर कदम वापस खींच लिए क्रीज में. जिशान बाएं हाथ के खिलाड़ी है, बॉल उनके बाईं ओर आई थी इसलिए थ्रो अच्छा होना चाहिए था. प्रथमेश पवार स्वयं थर्ड मैन पर है. प्रथमेश पवार एक फ्लेक्सिबल फील्डर है जो आउटफील्ड में भी दिखते हैं, विकेट कीपर के रूप में दिखते हैं. आज प्रीतम परब विकेट कीपर, इसलिए प्रथमेश पवार को आप थर्ड मैन पर देख रहे हैं. 2 रन बगैर किसी नुकसान के बांसुरी 11 चुनापट्टी उमेश 11 के सामने विक्रोलियंस. इस बार बल्ले का मोटा सिरा, बॉल गई है वाइडिश गली में और यहां पर 2 रन और. तो 4 और 6 रनों की जियाफत के साथ 1 रन 2 रन ये भी मायने रखेंगे. डॉट बॉल आप खेल नहीं सकते हैं और सिंगल डबल बाउंड्रीज या सिक्सर्स हमने पहले मैच में देखा. 79 रनों का लक्ष्य दिया गया था और निखिल जाधव के 35 रन जिसने आज समा बांधा सुबह के सेशन में. इस बार पुल कर दिया ओम पांडे ने. सड़क पे कड़क बेधड़क 6 रन. शॉर्ट पिच बॉल थी विशाल कनौजिया की और उसके लिए पांडे जी तैयार थे. बहुत अच्छी शुरुआत ओम पांडे की और स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बगैर किसी नुकसान के विक्रोलियंस विक्रोली. एक और इनसाइड आउट शॉट ऑफ द मॉर्निंग और ये जन्नाटेदार 6. पांडे जी का बेटा हूं और ओवर पिच बॉल पे 6 लेता हूं. स्कोर आगे बढ़ता हुआ 16. 2 क्लासिक शॉट, एक फुल शॉट, एक इनसाइड आउट. स्कोर है 16. ओम पांडे बहुत लाजवाब बैटिंग की शुरुआत कर चुके हैं. हालांकि बांसुरी 11 चुनापट्टी उमेश 11 ये भी तगड़ी टीम है घर में, लेकिन पहली पारी में विक्रोलियंस कितने रन बनाते हैं इसके ऊपर काफी कुछ डिपेंड करेगा. विक्रोलियंस के बड़े टाइटल्स की मैं बात करूं तो मेरे ख्याल से सबसे ज्यादा सेमीफाइनल खेलने वाली टीम के रूप में अगर मैं कोई टीम देख रहा हूं तो विक्रोलियंस. चेरला का टूर्नामेंट उन्होंने जीता, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी जीती, कई बड़े मकाम आए. दो बॉल चॉइस के लिए दिए गए, उसके बाद अगर अंपायर को लगेगा बॉल खराब है देना चाहिए तो दिया जाएगा. तो विशाल कनौजिया राइट आर्म राउंड द विकेट. बैटर ओम पांडे अपर कट मारने गए थे लेकिन बराबर से बॉल के ऊपर आ नहीं पाए थे. बाउंस. स्कोर है 16. 1 पर ओवर का इशारा. अंपायर ठाकरे द्वारा
इस बार बेहतर बॉल दी है, बल्ले का अंदरूनी सिरा, बॉल पीछे जा रही है और यहां पर फील्डिंग बाउंड्री के बाहर। अब ये बेहतरीन चौका, स्कोर 20 और ये ओवर में बहुत जबरदस्त बैटिंग, 2 सिक्सर 1 चौका। शर्टाला परफ्यूमचा सुगंध लय दरारा गावात लय दरारा गावात याचा नाद नाही बरा। सोहेल शेख और सोहेल के आते ही हुसैन ने उसके ऊपर हल्ला बोल दिया, इन दी आर्क आउट ऑफ द पार्क, 6 रन। छोटा बम, एक और सुपर डुपर 6 और ये अफलातून सिक्सर के साथ स्कोर अब छलांग लगाते हुए पहुंच गए 32 पर। विक्रोलियंस, वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्रोलियंस, वी फॉर वर्सेटाइल क्रिकेट। और तुरंत अब बॉलर के पास अशरफ खान गए, प्रथमेश पवार जा रहे हैं जगह बदलते हुए। अशरफ खान एज अ विकेट कीपर फॉर यू। पूरा हिला कर रख दिया इस वक्त। तो हमारे बीच जनाब इसार खान साहब, इनका आगमन होने जा रहा है। वेलकम इसार भाई। ये टूर्नामेंट जिन्होंने मुनकीद किया, ऑल मॉन्स्टर्स पांडु प्रेजेंट्स बाउट चषक, इसार भाई के बैनर लगे हुए हैं। और इसार भाई, इससे भी बड़ी बात है, समाज सेवा करते हैं। और आपका तहे दिल से इस्तकबाल है, खुशामदीद इसार भाई। तो सोहेल के सामने हुसैर, हुसैर का एक और बढ़िया शॉट इनसाइड आउट खेला है और ये बेहतरीन चौका। गुलाबी साड़ी और लाल बांगड़ी, यही चल रहा है। और वो गरा 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 गरा। स्कोर 36। हुसैर ने लेकिन बता दिया किस तरह बैटिंग होनी चाहिए। सोहेल की गेंद इस बार काटा बदलती हुई थोड़ा सा चैनल के बाहर रखा था, ये भी एक अच्छी सोच थी। और अंपायर ने रिव्यू मांगा है वाइड के लिए। अंपायर माधव ठाकरे और अंपायर सुनील राठौड़। हुसैन की भी तारीफ करनी होगी, बहुत लाजवाब क्रिकेट उनका रहा। और बड़े क्रिकेट में विक्रोलियंस के साथ वो खेल रहे हैं और विक्रोलियंस की यही खास बात है। और ये वाइड बॉल दिया गया है, यस। अपनी टीम के साथ रहिए, ऑलवेज बी विद योर टीम।
और स्कोर आगे बढ़ता हुआ 37, कोई विकेट गिरा नहीं है। और यहां पर यह तगड़ा सिक्सर हुसैर के बल्ले से। अब हुसैर 1 और 2 की बात ही नहीं करता, मैं 4 और 6 की बात करता हूं। मैं अल्लाह ताला से दुआ करता हूं कि आपकी राहों में आसानी आता फरमाए, अल्लाह आपको बहुत नेकी और बरकत से नवाजे इंशाअल्लाह ताला। ये दुआ करते हैं भाई। वेलकम। स्कोर आगे बढ़ता हुआ 43। सोहेल के ये ओवर में गेंदबाजी के परखच्चे उड़ा दी है। इस बार बेहतर बॉल, स्ट्रेट 1, इसकी जरूरत भी थी और रात की सांस ली होगी, लेकिन हुसैर वहां पर टूट पड़ा है गेंदबाजों के ऊपर, और खास करके सोहेल की गेंदबाजी के ऊपर। जो उन्होंने 2 से 3 बड़े स्ट्रोक्स खेले, आंखों को सुकून देने वाले वो शॉट्स थे। यहां पर मिस टाइम किया और अशरफ खान इसको कैच कर लेंगे। यस, तो अशरफ खान को बतौर विकेट कीपर लाने का जो दावपेच था वो काम कर गया और हुसैर की आतिशी पारी समाप्त हुई। पहला विकेट। नए बैटर है हरीश मिरकुटे। हरीश मिरकुटे को दोस्तों, बारिश के क्रिकेट में हरीश मिरकुटे और मुकेश गायकर को मैंने पहली बार देखा था सारसोले के रबर बॉल टूर्नामेंट में, और विश्वजीत ठाकुर के सामने रोहित भालेराव, मुकेश गायकर और हरीश मिरकुटे, ये तीनों ने जो बैटिंग की थी, एक काम जरूर किया, स्प्लेंडर का सेल्स बढ़ा दिया। जिसके पास जानू है वो स्प्लेंडर लेगा ही ले, और गारा 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 गारा। लेकिन इधर थोड़ा त्वरा करा क्योंकि अपने को शेड्यूल पूरा करना है। बॉलिंग में चेंज है, सोहेल की जगह अब नया ओवर करेंगे सूर्या मणिरत्नम। मुंबई टेनिस क्रिकेट में एक ऐसा गेंदबाज मुझे आज भी याद है, ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के टूर्नामेंट में, जो कि सांता क्रूज के एयर इंडिया ग्राउंड में खेला गया था, वहां से लाइमलाइट में आ गए सूर्या मणिरत्नम और सूर्या नायडू। 2 ऐसे खिलाड़ी थे। 43 फॉर 1। ओम पांडे के लिए लिफ्टर बॉल थी, बहुत अच्छा टप्पा खिलाया था। नए बैटर के रूप में हरीश मिरकुटे आए हुए हैं। बहुत अच्छा क्रिकेट उमर 11 के लिए भी कई साल खेला हरीश मिरकुटे ने। क्रिकेट की दुनिया का एक ऐसा अनकहा सितारा जो कुछ समय बाद अब क्रिकेट में फिर से लौटा है। मणिरत्नम की बॉल, और क्या शालीन अंदाज में शॉट खेला ओम पांडे ने, और ये भव्य और सजीला सिक्सर। स्कोर 49 फॉर 1। तो ये टूर्नामेंट आप लोगों तक लेकर आ रहे इसरार भाई, और इसरार भाई के साथ ऑल मॉन्स्टर भांडुप के जो हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स हैं, इनको भी मैं मुबारकबाद देना चाहूंगा। तनवीर खान, नजरुल चौधरी, अकबर खान, दिनेश भाई, आशीष अमीन, अब्दुल रब भाई। बॉल पीछे गई। मिसबा चौधरी, आरिफ भाई, अब्दुल रहमान, शरीफ चौधरी, आहिल चौधरी, मिराज खान, जिशान खान, आशीष भाई, आकाश भाई, अनास भाई, अजहर भाई, अमन भाई, शाहबाज भाई, असाद भाई और महमूद भाई। बड़ी टीम है। सूर्य मणिरत्नम के सामने ओम पांडे
क्या ताजगी भरी पारी खेली है ओम पांडे ने। एक भी शॉट अभी तक ओम पांडे ने मिस टाइम नहीं किया, ये उनके खेल की सबसे बड़ी बात है। और हुसैर ने जो बल्लेबाजी की उसने विक्टोरियंस को स्टार्ट जबरदस्त दिया, बस केवल उसके ऊपर रन बनाने हैं। दूसरी ओर बांसुरी 11 चूना भट्टी उमेश 11 को विकेट्स चाहिए, नियमित लेनी होंगी अगर मैच में वापसी करनी है। इस बार बेहतर बॉल थी फुल लेन की, रनआउट का खतरा, डायरेक्ट हिट किया था लेकिन ओम पांडे वहां पर अपने आप को खुशकिस्मत मान रहे होंगे, वो पहुंच गए थे। ओम पांडे ने अपनी बल्लेबाजी से आज सभी को मुतासिर किया और स्कोर 50 पे पहुंचा है। 50 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ओवर चलता हुआ इस वक्त कुल मिलाकर तीसरा ओवर है ना, तीसरा ओवर चल रहा है और ये मैच में 80 से 100 के बीच का प्रोजेक्टेड स्कोर हम एक्सपेक्ट कर सकते हैं। जिस तरह विक्टोरियंस ने बल्लेबाजी की है, विक्रोली और भांडुप ईशान मुंबई के दो ऐसे सबब्स हैं, साथ में कांजूरमार्ग, मुलुंड, नाहूर, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी। राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी, लेकिन वाइड बॉल दी गई है, सर के ऊपर से गई थी और 1 पर ओवर का इशारा। सूर्य मणिरत्नम ज्यादा पेस पे बॉल करने गए और वहां पर गलती ये थी कि उन्होंने बहुत ज्यादा ऊपर गेंद कर दी थी। 51 रन बने 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चलता हुआ, इसके बाद 2 ओवर का खेल शेष। नो बॉल का ओवर खर्चीला रहा और उसके बाद सूर्य मणिरत्नम, इन्होंने केवल 1 6 दिया है अब तक, लेकिन नो बॉल और वाइड बॉल, ये दो चीजों से वो जूझते हुए। ओम पांडे पांडे का शॉट पिस्टल से निकलती हुई गोली की तरह दन दन धाए धाए धाए, फ्लैट 6। नन्हे मुन्ने बच्चे भी अब ओम पांडे के फैन बन गए, तो बोलो ओम पांडे ओम पांडे पांडे ओम। और दोस्तों ये ओम पांडे की झांकी और दोपहर में आपका चाहिए आकाश झा आना बाकी है। एक ही दिन में हो सकता है आकाश झा, आकाश चिंदरिया, आकाश जांगेड़, सारे आकाश। हाँ, हमारे स्कोरर है जिशान, जिशान जिसने अपने कलम से स्कोर बुक में छोड़े अपने निशान। सो 3 ओवर्स गॉन, 3 ओवर के बाद बहुत अच्छी स्थिति में इस वक्त 59 फॉर 1 हुसैर एकमात्र विकेट गिरा है। हरीश मिरकोटे ने अभी अभी बल्लेबाजी की शुरुआत की, लेकिन ओम पांडे इस वक्त बल्लेबाजी का मरकज बना हुआ है। जिस तरह आज उन्होंने बल्लेबाजी की है, विक्टोरियंस टीम उनके मशहूर रहेंगे। एक भव्य का निर्माण, स्ट्रोक सिलेक्शन लाजवाब रहा है। 1 लाख रुपए पहला इनाम है जो आज दिया जाएगा और बहुत बढ़िया ट्रॉफीज आप देख सकते हैं इसरार भाई और उनकी टीम ने। और इसरार भाई आपने जो आयोजन किया है, इसरार भाई को कोई इनकार कर ही नहीं सकता, उल्टा इजहार करेगा। इसरार भाई, हम इजहार करते हैं कि अगले साल भी आपके पास आएंगे। थोड़ा जल्दी कीजिए प्लीज। बांसुरी 11 चुनाभट्टी उमेश खार। बांसुरी की जिस तरह ध्वनि मधुर होती है, वैसे मधुर ध्वनि बल्लेबाजी में करके दिखाना होगा।
जिशान की एक गेंद ऑफ कटर बॉल थी, लेकिन टप्पा चैनल के बाहर खाया था, वाइड बॉल बाई के रूप में अंपायर राठौड़ द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 61। 61 पे 1, चौथा ओवर जिशान खान। इन्होंने भी बहुत बड़ा क्रिकेट खेला है अखिल भारतीय स्तर पर, और मुंबई के चुनिंदा गेंदबाजों में के एक जिशान खान, इनके ऊपर जिम्मेदारी है रनों पर रोकथाम लगाने की। स्ट्रेट ड्राइव और ये 4 रन। क्या बेहतरीन स्वीट स्पॉट पर अगर बॉल लगी थी, और क्रिकेट में ये शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है। दर्शनीय चौका। सिक्सटी 65 पे 1। ओम पांडे बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए इस बार मिस टाइम किया, लेकिन 1 रन उस पर भी ले लिया। अपने जीवन के स्वर्णिम स्पर्श वाले दौर से वो गुजर रहे हैं। गोइंग थ्रू अ पर्पल पैच, ओम पांडे। आरबी यूट्यूब चैनल पर आप इस टूर्नामेंट का लाइव प्रसारण देख सकते हैं। आज हमारे मित्र रवि लिंगाला, इनका जन्मदिन है, उनको भी जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। फिर से दायरे के बाहर और वाइड बॉल। सड़सठ रन, 67 फॉर 1। पारी का यह चौथा ओवर अंजाम किया जा रहा है। पहला ओवर विशाल कनौजिया, उसके सोहेल शेख, सूर्या मणिरत्नम और जिशान। आखिरी ओवर किसे दिया जाएगा, ये भी एक तजस्सुस में हमारे तमाम नाजरीन। इस बार क्रीज के कोने से बढ़िया फुल लेंथ की बॉल थी, अवे फ्रॉम द बॉडी के लिए मिरकुटे, और 2 रन दौड़कर पूरे किए हरीश मिरकुटे ने। तारीफ करूंगा ओम पांडे की, अपने पार्टनर के रनों को भी उतनी तवज्जो दी। ये सही बात होती है, आप अपने रन भी बनाए, अपने पार्टनर के रन को भी महत्व दें, ताकि टीम का स्कोर आगे बढ़े। और स्कोर आगे 69 फॉर 1। उसे एकमात्र बल्लेबाज आउट हुए आतिशी पारी खेलकर। 3 छक्का 1 चौका लगाया। लोअर फुल टॉस बॉल और 1 रन। तो यहां पर हरीश मिरकुटे अच्छा साथ निभाते हुए बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया उनको विक्टोरियंस द्वारा। अमोल मात्रे पिछले 20 साल से ये टीम चलाते हुए, और पिछले 20 सालों में कई उतार चढ़ाव विक्टोरियंस ने देखे। कभी टाइटल मारा, कभी फाइनल में हारे, कभी सेमीफाइनल तक आए, और कभी पहले राउंड में भी उनको शिकस्त मिली। लेकिन अमोल मात्रे ने जज्बे को जिंदा रखा, जिसका नाम है विक्टोरियंस। बल्ले का निचला सिरा, बॉल पीछे गई। एक दौर था जब मुंबई के क्रिकेट में ऐसा कहा जाता था कि यार हम लोग को थोड़ा सेफ हाफ देना, ऊपर वाला हाफ देना, नीचे वाला हाफ देना। अमोल मात्रे ने कभी नहीं कहा। अमोल मात्रे ने कहा जो भी देना है देख लेंगे। ये उसकी खास बात है। सामने कोई भी मजबूत टीम दे दो, एक्स दो, वाई दो, जेड दो, एक्स वाई जेड दे दो साथ में, और जब आप बड़ी टीमों से भिड़ते हैं ना, तभी मजा आता है। स्कोर एक बार फिर से देखते हैं, 71 फॉर 1। जिशान का लंबा ओवर, और यहां पर इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, गुल कर दिया गेंद को। व्हाट अ शॉट। जाता है मिरकुटे बिल्कुल उस तरह बॉलिंग को कूट रहे हैं, कूट के प्रचुर मात्रा में रन, और स्कोर अब आगे बढ़ता हुआ। हालांकि दूसरी पारी अभी बाकी है। प्रीतम परब, अशरफ खान और प्रथमेश पवार, ये ब्रह्मा विष्णु महेश के ये 100 रन भी चेस करने की क्षमता रखते हैं। लेकिन मसला यह है कि बॉलर्स को अपना काम करना होगा। ओवर समाप्त हुए 4 ओवर के बाद स्कोर है 77।
ओम पांडे नॉट आउट ऑन 39 रन, 50 हो सकते हैं ओम के। ओम पांडे के लिए विष्णु विराट का एक शेर जरूर अर्ज करना चाहूंगा। दर्द देंगे सिसकियां देंगे, हम कागज देंगे वो कश्तियां देंगे, जुगनुओं ने शराब पी है वो सूरज को गालियां देंगे, और ये आप लोग जो मुझे बैठने नहीं दे रहे हो, एक दिन बैठने का मुझे बुलाकर कुर्सियां देंगे। अब कुर्सियां इंतजार करेगी ओम पांडे के लिए। जिस तरह पिछले एक महीने में ये खिलाड़ी ने शिद्दत के साथ खेला है। आखिरी ओवर करेंगे सूर्यमणि रत्नम, और सामने बैठ रहे ओम पांडे, नॉट आउट ऑन 39। बहुत जबरदस्त पारी ओम पांडे की। पहली बॉल इस बार कनेक्ट अच्छा किया है, और वहां पर बॉल के ऊपर से नजर हट गई और एक एक्स्ट्रा रन चला गया। विशाल कनौजिया गेंद के ऊपर झपट कर आए थे, लेकिन बॉल को देखूं या बैटर को देखूं ये तय नहीं कर पाया और एक एक्स्ट्रा रन दे दिया। और सबसे बड़ी बात है ओम पांडे फॉर्म में, और स्ट्राइक वापस उनको मिलती हुई। स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 79 फॉर 1। आज के दिन का हाईएस्ट स्कोर। वेलकम दिनेश भाई, दिनेश यादव। A1 भांडुप की हम बात कर रहे हैं। पूरी दुनिया में मैं जहां जहां भी A1 देखता हूं ना, तुरंत दिनेश यादव की याद आती है। A1 सलून, A1 मोटर, A1 कंपनी, A1 मतलब दिनेश यादव, ठंडा मतलब कोका कोला। दिनेश भाई वेलकम, आइए स्टेज पे आइए। इसरार भाई और उनकी टीम ने जो काम किया है वाकई में काबिले तारीफ, क्योंकि ये ग्राउंड पर आने के बाद एक आपको मजा आता है। बैठने की व्यवस्था है, लाइट्स लगे हुए हैं, और संजय दीना पाटिल जी भाऊ, और यहां पर व्हाट अ शॉट, लैचिंग ऑन टू द शॉट, फ्लैट 6 ओम पांडे का। भारत की संसद में जिस तरह संजय दीना पाटिल जी अपने विचार रखते हैं, बड़े रोकटोक अंदाज में, बिल्कुल रोकटोक बल्लेबाजी ओम पांडे की। अपने अर्धशतक की तरफ जा रहे हैं, और आज के दिन का हाईएस्ट टीम स्कोर और हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर ये दोनों अब विक्रोलियंस के नाम। सूर्या मणिरत्नम के सामने मोर्चा खोलता हुआ ओम पांडे। पांडे कितने पे? 47 पे नॉट आउट है ओम पांडे। अर्धशतक से 3 रन दूर। और ये ओम पांडे का अर्धशतक पूरा होता हुआ सन्नाटेदार 6। यही फर्क होता है, और तुरंत उन्हें मुबारकबाद पेश की जाएगी। अशरफ भाई खुद जाकर हाथ मिला रहे हैं उनसे, और ये सही क्रिकेट है। अगर मेरी टीम का खिलाड़ी नहीं है तो क्या हुआ, उसे मुबारकबाद बनती है। और ओम पांडे जिस तरह उन्होंने अपने शरीर का पसीना बहाया है, गेंदबाजों का भी पसीना छुड़वा दिया है, गर्दे उड़ा दिए आज गेंदबाजी के। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 91। क्या 100 का आंकड़ा पहली बार हम छुएंगे आज? हाँ, कल 40 प्लस में 118 हो चुका है। सो लेट्स वेट। इस बार फ्लिक कर दिया, बैकेट ऑफ स्क्वायर, बॉल जारी है। पहला रन पूरा किया, दूसरा लेना चाह रहे थे, सदम भागते हुए हरीश मिरगुटे और ओम पांडे। स्कोर आगे बढ़ता हुआ 93 फॉर 1। चौबीस कैरेट सोने की तरह खरा खरा बल्लेबाजी का प्रदर्शन, एक से बढ़कर एक नायाब शॉट्स, फलक बोस शॉट्स आज अपने देखे, जाजिबुल नजर शॉट्स देखे, ऑफ साइड पर, लेग साइड पर, कट, ड्राइव, पुल, हर प्रकार के शॉट्स। अगर किसी बेकरी में चले जाए तो पफ, पेस्ट्री, नान कटाई, आपको वैरायटी जिस तरह मिलती है, दिल पसंद, दिल खुश बल्लेबाजी आज ओम पांडे की।
और तीसरे अंपायर की मदद मांगी गई है ओम पांडे द्वारा। थोड़ा सा दायरे के बाहर बॉल लगी और मुनासिब समझा रिव्यू लेना सूर्य मणिरत्नम। सूर्य मणिरत्नम के सामने बल्लेबाजी का मुकुट मणि इस वक्त बल्लेबाजी करता हुआ ओम पांडे। जिस तरह के आज शॉट्स उन्होंने खेले हैं जौहरी के, इट्स अ लीगल डिलीवरी, फेयर बॉल। जौहरी के दुकान में जब आप चले जाएं, अगर भांडू में मणिरत्नम ज्वेलर्स होगा तो आप जा सकते हैं। हीरा, माणिक, मोती, पुष्कराज, पाचू, पौड़िया, लसणिया, गोमेद, जैसे आपको वैरायटी मिलती है ऐसी वैरायटी वाली बैटिंग आज ओम पांडे ने की है। हर दिल को खुश किया है और आज की युवा दिलों की धड़कन बन चुका है अब ओम पांडे। इस बार स्टीयर करना चाह रहे थे, वहां पर रन जरूर पूरा किया गया है। बाई का ये रन और जोरदार तालियों की गूंज के साथ स्वागत किया जा रहा है ओम पांडे का। पहले बॉल से आखिरी बॉल तक ये खड़ा रहा और अपनी टीम को एक बड़ा स्कोर दिया। लेकिन दूसरी पारी अभी बाकी है। अशरफ खान, प्रथमेश पवार, प्रीतम परब, कई बड़े नाम, बांसुरी 11, चुना भट्टी, साहिल सावंत को भी आज आप देखेंगे 55 रन बनाकर नॉट आउट रहे ओम पांडे। तो बहुत जबरदस्त बैटिंग का प्रदर्शन आज आपके सामने रहेगा। और बांसुरी 11 यानी कि बांसुरी 11 चुना भट्टी जो है ये बिल्कुल अब तो बांसुरी 11 चुना भट्टी जो है उनके लिए मंत्र एक ही है कि अब बॉल को चूना लगाना है और बल्ले से लगाना है। और चुना भट्टी के चूना की कसम, दूसरी पारी में मजा आने वाला है। जब खेल की शुरुआत होगी आपके साथ मुखातिब होंगे हमारे मित्र चंद्रकांत शेट्टी जिन्होंने इस साल वानखेड़े स्टेडियम में जियो हॉटस्टार के लिए मुंबई प्रीमियर लीग कवर की। आइए चंद्रकांत शेट्टी, धन्यवाद। हॅलो, चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना होईल आणि आता विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर ठेवण्यात आलेलं आहे ते 95 मोठं वाटतंय, परंतु ज्या पद्धतीचे बॅटर आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच चांगली होईल. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता जो कोणी या मैदानावर येतोय खुश होतोय. आणि असंही ग्राउंड मैदानावर मुंबईमध्ये असू शकतं आणि त्याच्यामुळे सगळे खुश झालेले आहेत. इसरारबाईंचं विशेष कौतुक या ठिकाणी आम्ही करू. या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. या मैदानासाठी सुद्धा मग तन्वीर खान असतील, दिनेश यादव, अकबर खान, नजरुल चौधरी, इसरार खान, एवन बांडूप, स्ट्रायकर बांडूप आणि हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत या ग्राउंडसाठी. आणि आज हे ग्राउंड ज्यावेळेला तयार होत आहे, इसरारबाईंनी आपल्यासाठी ऑल मॉन्स्टर भांडूप प्रस्तुत असणारी ही भाऊ चषक स्पर्धा आणलेली आहे. सलामीची जोडी मैदानात चालली आहे. अशरफ लाला आणि साहिल सावंत 95चा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हर मध्ये. त्याच्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे आणि आपल्याला चला निघालेत. साहिल सावंत, अशरफ खान जोडी मैदानाच्या दिशेने निघालेली आहे आणि आजच्या दिवसातील अशरफ खान आणि साहिल निघालेत मैदानाच्या दिशेने. 95चा करायचा आहे पाठलाग. कायापालट झालेले हे मैदान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इसरारबाई, या आपल्याला मैदानं पाहिजेत, मैदानं टिकली पाहिजे, खेळाडू मैदानात गेले पाहिजे, मैदानातले खेळ खेळलेच पाहिजे. बऱ्याचदा काय होत आहे, आता लहानपणीच मुलांना मोबाईल दिला जातोय.
मोबाईल दिल्यानंतर काय होतं आपण काल पाहिलं. एक अख्खं कुटुंब गेलं. त्याच्यामुळे मुलांना मोबाईल नका देऊ. लहानपणी त्यांना मैदानात आणा, त्यांना खेळायला द्या. त्यांना क्रिकेट खेळू दे, कबड्डी खेळू दे, खो खो खेळू दे, मैदानातले खेळ खेळू देत. त्यांना मोबाईलची सवय लहानपणापासून लावू नका. आता काय होते, पालकच मोबाईल लहानपणापासून देत आहेत, मग त्या मोबाईलचे हक्क वाढत जातात, मग आयफोन पर्यंत आता ते पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना मैदानात आणा, त्यांना मैदानातले खेळ द्या, मोबाईलवरचे गेम खेळायला देऊ नका. काही लोकांच्या आयुष्याचा खेळ झाला परवा. त्याच्यामुळे मैदानात आले पाहिजेत आणि खेळले पाहिजेत. अक्रम चौधरी साहेबांना विनंती असेल, या आपण मंचावर यायचंय. इसरारभाई आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. चला, ऑल मास्टर भांडूप प्रस्तुत असणारी स्पर्धा भाऊ चषक आपल्याला पाहायला मिळते. इसरार खान साहेबांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू. महमूद असतील, असद असतील, शहबाज असतील, अमन असतील, अझर असतील, अनास असतील, आकाश, आशिष भाई, जिशान खान, मिराज खान, या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने आयोजित करतायत. मुकेश दास बॉलिंग साठी दाखल झाले. त्याने स्ट्राईकवर लाला, पहिल्याच बॉलवर सिक्सर. लाला लाला लाला. अक्रम चौधरी यांच्याकडून जर 6 हॅट्रिक मारली अशरफ लाला यांनी तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. अशरफ खान यांची चर्चा आहे, मोठ्या प्रमाणावर आहे, आणि ती का आहे आपण सध्या तरी पाहतोय. भाऊने पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. या खेळाडूचा पॅटर्नच वेगळा आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा मुकेश चांगले स्पिनर आहेत. चांगला बॉल टाकलाय, वेगात टाकलाय, कव्हर्सला पाठवलाय. तिकडे फिल्डर येत आहेत, फेकी करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. दुसरी साडीचा कॉल दिलाय, थोडासा उशिराने आला आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. स्ट्राईक पुन्हा एकदा अशरफ यांच्याकडे आलेली आहे. अब्दुल रहमान मायकल यांच्याकडून सुद्धा अशरफ यांच्यासाठी हॅट्रिक 6 साठी, लगातारचे 3 साठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग साठी मुकेश दास 95चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला समोर अशरफ लाला खेळत आहेत. सिक्सर. लाला लाला लाला. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय लालाने. आणि चर्चा आहे, हिंदी सिनेसृष्टीतील स्टंटमॅन आज मात्र आपली बॅटिंग दाखवायला भांडूप मुलुंड मध्ये आलेले आहेत आणि सगळेच आतुर आहेत त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी. या परिसरातून खूप सारे खेळाडू पाहायला मिळाले. भांडूप स्ट्रायकर पाहायला मिळतोय. यमन भांडूपला देखील आम्ही पाहिलं. आज इसरार भाई यांनी केलेलं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. लाला, बिग हिट. लालाच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॉल. सीम बॅटिंग. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल रन आलेले आहेत 25 आणि 95चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहे. लक्ष अजूनही मोठा आहे. 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अजूनही 70 रन करायचे आहेत. सोपं नाहीये, परंतु लालाने बॅटिंग केली तर अशक्य सुद्धा नाहीये. पाहूया काय होत आहे.
ओम पांडे बॅटिंग मध्ये राहिलेले ओम पांडे 95 रनचा पाठलाग करत असताना त्या वाचवल्या जाणार का विक्रोलियस कडून तेच या ठिकाणी पाहायचं. अशरफ लाला तुटून पडले. 3 6 पहिल्याच ओव्हर मध्ये मारलेत. चेंबूरचा उभरता सितारा बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतो आहे तो म्हणजे ओम. ओ फटका खेळलाय. ओ हो हो खेळला एका बाजूला गेला एका बाजूला आणि अशरफ यांच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर पाहायला मिळतोय आणि अशरफचे चाहते मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अशरफ लाला फॅन क्लब ऍक्टिव्ह झालेले आहेत. अच्छे बाय आणि लालाला मालामाल करून टाकलेले आहे. हे चाहते आहेत लालाच्या क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत आणि मैदानात गेलेत. भाई एक सेल्फी तो बनताय असंच म्हणतात त्या ठिकाणी. चाहत्यांचं प्रेम आहे. यस सगळ्यांना विनंती असणार आहे खेळाडूंवरचं प्रेम आपलं नक्की दाखवा. फक्त आपण ज्या वेळेला ते प्रेम दाखवू शक्यतो ते जे पैसे आहेत आपण त्यांच्या हातामध्ये देऊयात. अच्छे भाईने कमाल केली आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. इन ऍक्शन भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचे आणि स्कोअर जर पाहिला तर आता 31 झालाय. कमबॅक करावं लागेल. काही चांगले बॉल. मॅच काही एवढी छोटी नाहीये. 95 ची मॅच आहे. काही चांगले बॉल विक्रोलियसला सुद्धा मॅच मध्ये आणतील. आणखीन एक विकेट केला जातोय. लाला काल रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती काय लालाने. जबरदस्त बॅटिंग करतायत लालाच्या बॅट मधून. आणखीन एक सिक्सर. आता पुन्हा हॅट्रिकची संधी आणि पुन्हा आमचे रहमानभाई चौधरी आणि अक्रमभाई चौधरी यांच्याकडून जर लगातारचे तिसरा स्ट्रोक आला तर 1,000चा पुरस्कार असेल. लाला कुठेतरी अशरफ अडसर ठरतायत. थोडीशी चर्चा अमोल म्हात्रे त्यांच्या बरोबर करतायत. ओम पांडे काय टाकलं पाहिजे. आपल्या कारकिर्दीच्या सर्व फॉर्मामध्ये लाला सध्या आहे आणि खूप चांगली बॅटिंग करतायत. अशरफ हो 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 वेगात बॉल टाकलाय. काय जबरदस्त बॉल. याला म्हणतात सिनियर बरोबर चर्चा गरजेची असते. ती चर्चा थोडीशी झाली. त्याच्यानंतरचा बॉल अफलातून टाकलाय आणि यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा आहे. वेगवान बॉल पाठीमागे मार्ग होताना पाहिला मिळेल. हो पंचांचा एक अनोख्या पद्धतीने इशारा आलाय. हा वाईट बॉल होता असं कळवत आहेत. एक वेगळी ऍक्शन. स्कोर पुढे जातो. 39-39 95 करायचे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. ओम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साहिल सावंत आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत ते पाहत होते कशी बॅटिंग करतोय लाला. आता ते स्ट्राईकला आलेत. अखो टप्प्याचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी सुद्धा सिक्सर खेळलाय. हो खूप लांबवर गेलाय. 6-6-6 षटकार. दुसरी ओव्हर सुरू आहे. 45 झालेले आहेत. तुम्ही तर आम्ही सुद्धा करणार की या ठिकाणी पासुरी 11 चुनाभट्टी उमेश 11 खार सांगतात आपल्याला. ओम ऑप्शनच्या बाहेर एक वेगवान बॉल मात्र आता या ठिकाणी येताना पाहिलं आलाय. डॉट बॉल. अजूनही जर पाहिलं तर 50 पाहिजेत. येणाऱ्या कालावधीमध्ये 50ची आवश्यकता अजूनही आहे मॅचला जिंकण्यासाठी. फुल टॉस समोर खेळले
आणि हे बॅटिंग चालली आहे की व्हिडिओ गेम खेळतायत अशा पद्धतीची ही बॅटिंग होते सध्या. जबरदस्त बॅटिंग, पुन्हा एकदा सिक्सर आणि धावसंख्या 50 पलीकडे. 51, 2 ओव्हर संपलेले आहेत, 51 रन झालेले आहेत. दोन ओव्हर मध्ये 51 झालेले आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 44. एक चांगली ओव्हर पाहिजे, विक्रोलियन्सला एक चांगली ओव्हर पाहिजे, विकेट पाहिजेत. आता त्या या ठिकाणी कोण मिळवून देणार, कारण दोन्ही बॉलरवर अटॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर रन आल्या होत्या 25 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 26. राहुल चव्हाण येत आहेत, भिवंडीच्या काल्हेरचे असणारे हे खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विक्रोलियन्स संघात दाखल झालेले आहेत राहुलची बॉलिंग एक चांगली ओव्हर मॅच मध्ये आणू शकते विक्रोलियन्स टीमला सुद्धा, परंतु पाहूया सामना जबरदस्त होतोय. नव्याने तयार केलेलं हे मैदान आणि मग खासदार संजय दिना पाटील साहेब असतील, भाऊ असतील, त्याचबरोबर आमदार अशोकदादा पाटील. वा वा वा, इकडे राहुलने एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. आता एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. थोडीशी मिक्स फील्ड, पुन्हा अशरफ स्ट्राईकवर थ्रो केला जातोय, परंतु 2 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुढे गेलेली आहे, अजूनही 42 पाहिजेत आणि 17 बॉलचा खेळ बाकी आहे. सतरा बॉल 42, मॅच संपलेली नाहीये. अशरफ लालाचा धुमाकूळ इकडे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5-6 त्यांच्या बॅट मधून आलेत, एक चौकार आलेला आहे. वाह, आई चेंडू जर पाहिलं तर सीमारेषेच्या दिशेने आणि चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी केले गेले खरे, परंतु तिकडे चिखलामध्ये बॉल थांबला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जाईल. राहुलने पहिले दोन्ही बॉल चांगले आलेत. आता या मैदानात 6 आणि 4 जर नाही आला तर तो बॉल चांगला. हॅलो राहुल, फुल टॉस जर तुम्ही कराल तर बॉल लांब लचक जाईल मैदानाच्या पलीकडे. अशरफ लाला यांच्या बॅट मधून सिक्सर. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 रन आलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर लक्ष मोठं आहे, तेवढंही छोटं नाहीये. 15 बॉल मध्ये 34, काही डॉट बॉलची आवश्यकता विक्रोलियन्सला. अशरफ लाला 12 बॉल मध्ये 47 वर बॅटिंग करतायत लाला. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न तिकडे राहतोय. फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 48 वर अशरफ पोहोचले सुद्धा.
आणि स्कोर जर पाहिलं तर आता 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. 14 बॉल 33 अजूनही पाहिजेत. 14 बॉल 33. एखाद्या चांगल्या ओव्हरची आवश्यकता आहे, परंतु या मैदानाची खासियत आहे रन बनतात. धावांचा पाठलाग सुद्धा होतोय. 95चा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना अशरफ लालाने धुमाकूळ घातलाय. साहिल सावंत देखील मोठमोठे स्ट्रोक खेळतायत. काल ओव्हर 40 क्रिकेटमध्ये 118 झालेत. आज पाहूया काय होणार. कनक भांडूपच्या टीमने काल रेकॉर्ड केला इकडे. हो हो हो, राहुलने हा बॉल चांगला टाकलाय. याचाच उल्लेख आम्ही करतो. एक डॉट बॉल जरी आला ना तो थोडासा दबाव वाढू शकतो, कारण लक्ष अजूनही मोठं आहे. 13 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे अजूनही. 13 बॉल 33. यावेळेला स्ट्रोक खेळला, पाठीमागे जाईल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केला हा प्रहार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झालेली आहे ती 66. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. विदाऊट लॉस ही धावसंख्या बनवली गेलेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. सगळ्यांचं स्वागत आहे भाऊ चषकामध्ये. इसरारबाईंचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेला आपल्या भेटीला आणलेल्या आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, आयोजक कळवत आहेत. आणि आता 12 बॉल मध्ये 29. पाहूयात काय होणार. हो, खूप चांगले खेळाडू बॅटर. हो, इसरारबाई यस, या अगोदर देखील इसरारबाईला आम्ही खेळताना पाहिलंय. आणि आज एक क्रिकेटर चांगली टुर्नामेंट ठेवू शकतो आणि चांगली टुर्नामेंट ठेवण्यासाठी क्रिकेटर पाहिजे. एवन भांडूपला सुद्धा क्रिकेट खेळलेत, भांडूप स्ट्रायकरला सुद्धा खेळलेले आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 बॉल मध्ये 29चा पाठलाग होणार का. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळत आहे साहिल सावंत, अशरफ लाला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओम पांडे यांना बॅटिंगचा हिरो, बॉलिंग मध्ये हिरो ठरेल का. एखादी चांगली विकेट हाच फॅक्टर महत्वाचा आहे. जर विकेट आल्या तरच टीम मॅच मध्ये येईल, कारण विकेट एकही नाही आली आहे. 66 झाले 3 ओव्हर मध्ये. म्हणजे प्रति षटका गणित जर पाहिलं तर धावसंख्या 22 ने सध्या बनवलेल्या आहेत. अशरफ लाला, ओम पांडे, उभरता सितारा मुंबई क्रिकेट मधला. बॉलिंग करतोय चेंबूरचे ओम पांडे समोर कांदोली स्टार. ओ हो हो, वेगात बॉल टाकलाय. बॉल मात्र टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि अशरफ लाला हाफ सेंचुरी कंप्लीट करतायत. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलेलं आहे. इनफॉर्म बॅटर, स्टंटमॅन, टेनिस क्रिकेट मधील अशरफ लाला लाला लाला. आणि सगळ्यांना विनंती आहे, लालाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अशरफ खान, स्टंटमॅन, स्पायडरमॅन अशरफ. ओम पांडे कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, सहज गत्या मारला, मिस टाइम झाला तरी सुद्धा सीमारेषा पार. षटकार. लाला लाला लाला. अशरफ लाला, ओम पांडे
हो 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 हो, वेगवान चेंडू या ठिकाणी पाहिला मिळालाय खरा. एक रन तिकडे मिळेल, दुसरीचा कॉल दिला जातोय. फेकी केली गेली आहे आणि एक विकेट जाणार एवढं मात्र नक्की आहे. साईला माघारी परतावं लागतंय. स्ट्राईक वर येत आहेत अशरफ. लेग बायच्या स्वरूपातील एक रन आहे. स्कोर जर पाहिलं तर आता पुढे गेलाय. आपसे विनंती आहे, आपको यहाँ आना है. मंडप डेकोरेटर. 9 बॉल आणि 20 अजूनही पाहिजेत. 9 बॉल आणि 20 पाहिजेत अजूनही. आणि इनफॉर्म बॅटर सध्या चर्चेत आहे वरळी बीडीडी अभिषेक आमरे. शेवटचे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 20 पाहिजेत. विक्रोलियनचा विजय आणि पराजय या दोघांच्या मध्ये अशरफ लाला उभे आहेत. काय बॅटिंग केली आतापर्यंत, परंतु ओम पांडे सुद्धा मॅच सोडणारे प्लेयर नाही आहेत. फाईट करतायत, एक जिगरा दाखवतायत. फायटर आहेत ते सुद्धा आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा मजा येईल. गोदावरी धोंडीराम पाटील उद्यान आणि या मैदानातील हे जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हो 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 हो, बाजूच्या वॉर्ड मध्ये पाठवलं की काय? एवढ्या लांबवरचा फटका मारलाय अशरफ लाला. बॅटिंग चर्चेचा विषय राहिलाय. काय बॅटिंग केली आहे. 63 वर खेळतायत. हो हो हो, चांगला बॉल मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला आहे. एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. मॅच आता पुढे चाललेली आहे. धावसंख्या झाली आता ती 82 82. अजूनही पाहिजे 13 आणि बॉल पाहिजे 7 बॉल 13 अशरफ लाला. सध्या अशरफ लालाची बॅटिंग पाहायला गर्दी होते. यस, बॅट कदाचित तुटली आहे. नक्कीच नाराज असेल. ज्या बॅटने खूप सारे षटकार मारले, खूप सारे चौकार मारले, खूप सारे मॅन ऑफ द मॅच दिले, खूप साऱ्या सिरीज घेतल्या, बॅटिंग प्राइज घेतली, ती बॅट जर तुटली तर नाराज तर बॅटर होणार. अशरफ लाला यांनी काय बॅटिंग केली, परंतु ती बॅट थोडीशी नादुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशरफ आता येणारा काळ येणारे 7 बॉल 13 ची आवश्यकता. अशरफ लाला 18 बॉल मध्ये 64 वर बॅटिंग करतात अशरफ लाला. हो हो हो, या बॉलला पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि ओव्हर संपलेली आहे. मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये. आता 6 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 13. मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल 13. अशरफ लाला मैदानाच्या आतमध्ये आहेत. अभिषेक आमरे आहेत. शेवटच्या ओव्हर साठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. लाला की तैयारी
6 बॉल मध्ये 13 पाहिजेत. अशरफ लाला 64 वर बॅटिंग करतायत. शेवटच्या ओव्हरसाठी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. बरेचसे ऑप्शन आहेत परंतु निवडला कोणता जातोय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 6 बॉल 13 म्हणजे मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होतं या ठिकाणी आपल्या भांडूप नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यतत्पर, दमदार आमदार अशोकदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दादा हे मैदान कायापालट होताना पाहायला मिळतोय आणि दादांचं आगमन या ठिकाणी होतोय. आणि आज या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आमदार साहेबांचं. आमदार साहेबांची पहिली ओळख क्रिकेटपटू आहे आणि नंतर आमदार. कारण आजही दादांना मैदानात पाठवलं तर 1-2 विकेट घेतल्याशिवाय बाहेर येणार नाही. दादा आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. दादा आपलं विशेष कौतुक. मुंबईमध्ये एवढं चांगलं मैदान कायापालट झालेलं कदाचित हे पहिलं मैदान असेल, त्याच्यामुळे दादा आपलं विशेष कौतुक. क्या बात आहे. आताच दादांनी कळवलं नाईट टुर्नामेंट आपण या मैदानात करतोय आणि टॉवर सुद्धा आता बसवले जात आहेत. परंतु दादा आजही कोणी सांगेल मैदानात जाऊन दादा 1-2 विकेट घेतल्याशिवाय बाहेर येणार नाहीत, कारण ही अशी बॉलिंग आम्ही पाहिली आहे. दादांना हॅट्रिक घेताना पाहिलंय, दादांना 6 बॉल 4 न देताना सुद्धा पाहिलंय. जब्यात मॅचच्या दिशेने 6 मध्ये 13 पाहिजेत. हो 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 पहिला बॉल काय टाकलाय अफलातून सोहम ढमाले. 5 ओव्हर मध्ये 95 करायचे होते. अशरफ लालाने जबरदस्त कामगिरी केली आणि अशरफ लाला फॅन क्लब ऍक्टिव्ह झालाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी जी 64 रनची खेळी केली आहे आणि त्या खेळीवर खुश होऊन अशरफ लाला त्यांच्यावर मैदानात पाऊस पैशांचा पडतोय. विनंती असेल त्या पैशांचा सन्मान करायचा आहे. सगळ्यांना विनंती असेल ते आपण शक्यतो आपण त्या खेळाडूंच्या हातामध्ये पैसे देऊयात, त्यांचा सन्मान करूयात. अशरफ लालाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आपण काय बॅटिंग केली आहे. 95 करायचे होते आणि 95 करत असताना 64, परंतु 5 बॉल मध्ये 13. मॅच विक्रोलीसने अजून सोडलेली नाहीये. चला चला या. धन्यवाद भाऊ. प्रीतम परब मैदानात दाखल झाले. 5 बॉल मध्ये 13 अजूनही करायचे. सोहम ढमाले, अशरफ लाला, भांडुपकरांचं हे प्रेम लाला सुद्धा आयुष्यभर लक्षात ठेवतील. आणि जी महत्वाची बॅट होती ती तुटल्यानंतर अशरफ त्याच्यानंतर माघारी परतलेले आहेत आणि पब्लिकला खुश केलं लालाने. जबरदस्त कामगिरी. स्टंटमॅन म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु विक्रोलियस अमोल म्हात्रे आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अमोल म्हात्रे सुद्धा अशी जिगरबाज कॅप्टन आहेत, ते मॅच सोडत नाहीत. बासुरी 11, चुनाभट्टी, उमेश 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय विक्रोलियस विक्रोली. 5 बॉल मध्ये 13, 5 ओव्हर मध्ये 95 करायचे होते. हो आणखीन एक चांगला बॉल टाकलाय सोहम ढमाले. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळत आहेत. इसरार भाई आपलं कौतुक करावं लागेल आणि आपले सगळे मित्र परिवार. यस ही मॅच जिंकून दिली तर गोलंदाजासाठी सतेज भाईकडून विशेष पुरस्कार असणार आहे 500 रुपयाचा. पाहूया. आणखीन एक चांगला बॉल सोहम ढमाले. हो परंतु एक क्षण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. जिकडे डॉट बॉल यायचा होता तिकडे 1 रन आली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. सोहम ढमाले फक्त चांगली बॉलिंग करून चालत नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सुद्धा करावी लागते. 3 बॉल आणि 11. सोहम ढमाले काय मॅच चालली आहे. पैसा वसूल मॅच. दोन्ही टीम जबरदस्त आहे. विक्रोलियन्स विरुद्ध बासुरी 11 उमेश. 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 11 पाहिजे. सोहम ढमाले. हो 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 हो
आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक रन तिकडे घेतलीये, दुसरीचा कॉल दिला गेलेला आहे आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे. काय मॅच चालली आहे यार, जबरदस्त. लेग बायच्या स्वरूपातील एक रन मिळणार आहे आणि आता जर पाहिलं तर रन पाहिजे आहे 2 बॉल आणि 10. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 8 बॉल मध्ये 14 पाहिजे होते. आणि मॅच पाहता 2 बॉल 10. पहिल्या ओव्हरला 25 आले दादा, 95 करायचे होते. 2 ओव्हरला 51 झाले होते, 3 ओव्हरला 66 झाले होते. ती मॅच मात्र विक्रोली असते जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रीतम परब ज्यांनाही पावसाळी क्रिकेटचा राजा म्हटलं जातं मैदानात आहेत. चुनाभट्टीचे अमित कोरी मैदानाच्या दिशेने चाललेले आहेत आणि ही तर खरी मजा आहे. दादांचाही कालखंड अगदी कारकिर्दीला, आणि दादा आवर्जून सांगतात माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या क्रिकेट खेळाडूंचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे. मग नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून, बीएसटी अध्यक्ष म्हणून, आणि आज आपल्यातील एक घटक असणारे दादा आज आमदार म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा काम करतायत. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते टेनिस क्रिकेट पट्टू आहेत, ते आजही गोलंदाज आहेत, हाडामासाचे क्रिकेटर आहेत. दोन बॉल आणि 10ची आवश्यकता. दोन बॉल आणि 10ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. एक बॉल महत्वाचा आहे. जर का या बॉलवर 6 किंवा 4 आला मजा येईल. आणि आता प्रीतम परब अशा प्रकारचे असंख्य षटकार चौकार त्यांनी मारलेले आहेत, त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय. भाऊंचं कौतुक, दादांचं कौतुक, आणि आज भांडूप परिसरामध्ये एवढं चांगलं मैदान, अख्ख्या मुंबईला हेवा वाटेल एवढं चांगलं मैदान आता आपल्या भांडूपला मिळालंय, भांडूपकरांना मिळालंय. मातोश्री गोदावरी धोंडीराम पाटील क्रीडांगण आज सुसज्ज होताना पाहायला मिळत आहे. आणि दादांनी सांगितलंय की अजून हे तर सुरुवात आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी या मैदानात यायच्या आहेत. आमदार चषक तर माझ्या वाटते यावर्षी डे नाईटच व्हायला बसलाय. यस, हा जो मंच पाहतोय 2 दिवसातच या ठिकाणी बनवून देण्यात आलाय. दादांच्या कार्यतत्परता अख्ख्या मुंबईला माहिती आहे. परंतु भांडूप मध्ये आल्यानंतर राकेशची पुन्हा आठवण येते. आज राकेश सारखा एक जबरदस्त खेळाडू मुंबई महाराष्ट्राने पाहिला आज आपल्यात नाहीये, परंतु त्याची आठवण जरूर येते. 2 बॉल 10. जर हे रन बनवले तर नजरुलभाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार, नाही बनवू दिले तर सतीशभाई यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. चला, सोहम ढमाले दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात आता
फटका येईल की सोहम कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. प्रीतम सारखा बॅटर आहे समोर. फुल टॉस आणि हो 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 तिकडे एक रन घेतली. दुसरीचाही कॉल दिला गेलाय. काय चाललंय इकडे. आणि आता नो बॉल म्हणजे या 3 रन आलेल्या आहेत. आता 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 ची आवश्यकता. अचानकपणे सामन्याला कलाटणी मिळताना पाहिलं मिळते. 2 बॉल 7 2 बॉल 7 फ्री हिट आहे. पाहूया काय होईल. जबरदस्त मॅच चालली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन. मजा येते या मॅच मध्ये. आमदार अशोकदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. ज्यांनी या मैदानाचा कायापालट केलाय. इसरारबाईंची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भाऊ चषक ऑलमोस्टर भांडूप आयोजित असणारी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि 2 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता. भांडूप उत्कर्षचे नामवंत खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असणार आहे. चला मॅच सुरू करायची आहे. 2 बॉल 7 2 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता आहे. मॅच अशा झाल्यानंतर आणखी मजा येते. चला समेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 बॉल आणि 7 ची आवश्यकता. फ्री हिट आहे. एक चांगला बॉल या ठिकाणी येईल का. अक्रम चौधरी यांच्याकडून बॅटरने मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. शेवटचे 2 बॉल आणि 7 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि 7 ची आवश्यकता. भाऊ चषक. हो 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 चांगला बॉल टाकलाय. फ्री हिटचा बॉल. 1 रन तिकडे मिळणार आहे. आणि आता फिल्डर देखील एक अतिशय वेगात येत आहेत. आणि हो रनआउटच्या स्वरूपात काय थ्रो केलाय तिकडे. जबरदस्त. ओम पांडे होते आणि 1 बॉल आणि आता रन. मॅच आली आहे 6 ची. वा अशा तर मॅच मुंबईकरांना लागतात. अशीच मॅच आता या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे मार्गदर्शक आणि एक उत्तम गोलंदाज, उत्तम क्रिकेटपटू आणि भांडूप नगरीचे विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य अशोकदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आता बॅटिंग साठी मैदानात चाललेत प्रथमेश पवार नाना. ज्या खेळाडूने ISPL 1 करोड रुपयाची स्पर्धा ऍज अ कॅप्टन पहिल्या हंगामात जिंकली. 1 करोड रुपयाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर पहिलं कोण झालं तर प्रथमेश पवार नाना. आणि नाना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 6 ची आवश्यकता आहे. परंतु सोहम ढमाल याने आतापर्यंत काय बॉलिंग केली आहे. 6 बॉल 13 ची मॅच. 1 बॉल 6 वर आणलेली आहे. जिंकून दिली तर बॉलर हिरो. षटकार मारला तर बॅटर सुद्धा हिरो. अब्दुल रहमान चौधरी, अक्रम चौधरी या दोघांकडून सुद्धा 1,000 रुपयाचा पुरस्कार बॅटरने जर मारला. नजरुल चौधरी यांच्याकडूनही 1,000 रुपयाचा पुरस्कार. परंतु कुणीतरी या मैदानात पैशाला कमी नाही. दादांनी सांगितलं पैशाला कमी नाहीये. एक बॉल आणि 6 ची आवश्यकता आहे. मिस्टर ISPL बॅटिंग साठी प्रथमेश पवार नाना. एक युवा गोलंदाज विक्रोडी कन्नमोर नगरचे सोहम ढमाले. 1 बॉल 6. 1 बॉल 6 बॉलर जिंकणार आमचे सतीश भाई. जर मॅच जिंकली तर 1,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे बॉलर साठी. पाहूया काय होईल.
दोन्ही बाजूने पारितोषिक आहेत, दोन्ही बाजूने पारितोषिक आहेत. नाना इन ऍक्शन. एक बॉल 6ची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. शेवटच्या बॉलवर गेलेली मॅच. एक बॉल आणि 6ची आवश्यकता. या मॅचला जिंकणार कोण, जिंकणार कोण, जिंकणार कोण? पाहूया काय होईल. शेवटचा बॉल. वेगवान बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. हो, अजूनही उत्कंठा कायम आहे. व्हाईट बॉल. हा, सोनूबाई आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 1000 मॅच जिंकून दिली तर बॅटरला. 4000 बॅटरला, 1000 सतीशबाईंचे बॉलरला. एक बॉल 5. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे षटकार हा मारावा लागणार आहे. सोहम डमाले, प्रथमेश पवार, नाना. यावेळेला स्ट्रोक खेळलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सोहम डमाले काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. सतीशबाई यांच्या वतीने 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, परंतु बाजी मारली आहे विक्रोलियस विक्रोडी, अमोल म्हात्रे अँड कंपनी. चला टॉस लवकर, या टॉस साठी यायचं आपल्याला. 4 ओव्हरची. हा, बॉलर साठी ओम पांडे आपण मॅन ऑफ द मॅच आहात आणि बॉलर सोम डमाले आपल्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. आणि आमचे प्रतीक भाऊ यांच्याकडून सुद्धा, प्रतीक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. चला टॉस केला जातोय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी ओम पांडे या. ओम पांडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. सोम डमाले आपला 1500चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. आणि टॉस सुद्धा होईल. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, कौतुक करावं लागेल. मॅन ऑफ द मॅच ओम पांडे. ओमबाई या लवकर. आमदार अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. बऱ्याच जणांना माहिती नसेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, मुंबई महाराष्ट्रातील नामवंत गोलंदाज आहेत दादा आणि कित्येक वर्ष